आई आता हे सगळे पेपर्स झाले ना एवढे की मग आपल्याला महिनाभर सुट्टी। मग आपण आपले मसाले लोणची सगळं करून टाकूया। यावर्षी स्वानंदी नाहीये हाताशी। अगं म्हणूनच तर गोधडी शिवायला घेतलीये मी, कारण का पावसाळ्यात ना वाळत नाही नीट। आता कडक उन्हात कसं आजपर्यंत गोधडी वाळली जाते छान। किती सुंदर झाली गोधडी आई। या तिघी जणी भांडणार आहेत आता हिच्या करता। तिघी नाही, फक्त दोघीच। संपदेला नाही आवडत हो गोधडी, ती त्या रजाया घेऊन येते बाजारातून। पण तुला खरं सांगू का अंजली, गोधडी मध्ये जी ऊब आणि माया असते ना ती त्या बाजारातल्या ब्लँकेट आणि रजाईमध्ये नसते ग। अगदी खरं। आपल्या वापरलेल्या साड्या, मुलींचे जुने कपडे, त्यांच्या ओढण्या, त्यांचे शर्ट्स या सगळ्याच्या चिंध्या आहेत त्याच्यात। पण कोण म्हणेल आता ह्या चिंध्या आहेत म्हणून? एक सलग छान गोधडी झाली आता त्याची। माणसाचं सुद्धा असंच असतं बरं का अंजली, एक एकटं राहिलं ना की चिंधी एवढी सुद्धा किंमत नसते माणसाला। तेच सगळ्यांना धरून राहिलं की गोधडी सारखं अगदी रंगीबेरंगी कुटुंब तयार होतं बघ। वहिनी हे बघा, म्हणजे देशमुखांनी ना आपल्या संपदासाठी साडी पाठवली आहे। हे बघा, महेशने ना स्वतः जाऊन आणली। खूप कौतुकाने सांगत होते हो त्याच्या आई। छानच आहे साडी। महेशला संपदाचा चॉईस कळलाय, छान दिसेल संपदाला। हो, पण तिला सांगणार कोण ग? सासरच्या माणसांना तिनं सोडूनच दिलंय आणि स्वतः भटकते आपली चिंदी सारखं इकडे तिकडं। कसं व्हायचं या मुलीचं काही कळत नाहीये। खूप चांगली आहेत होती देशमुख मंडळी। संपदाचे सासू सासरे असं सुद्धा म्हणाले की एक दिवस संपदाला तिची चूक नक्की कळेल आणि त्या दिवशी सुद्धा या घरचे दरवाजे तिच्यासाठी उघडे असतील। खूप चांगलं वागले आमच्याशी ते। मला ना इतकं ऑकवर्ड होत होतं माहितीये तो सगळा चांगुलपणा बघून। खूप छानच वागतात ग त्या। म्हणजे हिला काही त्यांची आठवण नाही, पण त्या दर आठवड्याला फोन करून मला विचारतात ही कशी आहे म्हणून। सोन्यासारख्या नात्याची ना माती केली संपदेनं। तेच स्वानंदी बघ ना ग, मातीचं सुद्धा सोनं करायला निघाले स्वतः त्रास घेऊन। आई नाही, म्हणजे बहिणींनी सांगितलं मला, पण काही गंभीर नाहीये ना? नाही ग, म्हणजे वच्छी आत्या तर म्हणाल्या काळजी करण्यासारखं काहीच नाही, पण तरी वाईट वाटतं ना ग। मला खरं सांगा, तुम्ही आपल्या स्वानंदीला जाच नाही ना करत? नाही, जाच नाही करत। म्हणजे जाच केलं असतं ना तर ते दिसलं असतं। त्यांचं ते आडून आडून बोलणं। सरप्राईज! एवढ्या लहान फ्रीजनी काही भातुकरी खेळायची का आपल्याला? निलिमा, तुम्हाला दोघींना विचारून नाही जाता येत का? तुलाही वारं लागलं हिच? स्वानंदी आपली फक्त जागा बदलली, संसार तेवढाच आहेत आणि माणसंही तेवढीच आहेत। त्यांची ती नजर। खरं म्हणजे मोठा फ्रीज आला ना की उगाच शिळं पाकं खावं लागतं, त्याऐवजी बेड मागवलात ना हे खूप छान केलं। असाच समजुतीनं संसार करा म्हणजे झालं। उगाचचे पैसे खर्च करण्यापेक्षा सासू सासऱ्यांच्या तब्येतीची काळजी घेतलेली ना खूप चांगली वाटली मला। ते बघून कळतं आपल्याला, पण बोलता नाही येत। म्हणजे असं चिमटीत धरून दाखवता नाही येत ग। देव आपल्या स्वानंदीची परीक्षा बघतोय। पण मला खात्री आहे आपली स्वानंदी ना स्वतःच्या चांगल्या स्वभावानं सगळ्यांशी मिळतं जुळतं घेईल बघ। खूप गुणी आहे माझी पोर। पण हे सगळं करताना आई तिला स्वतःला किती त्रास होणार आहे? आता त्याला इलाज नाही अंजली। मी तुला मगाशी सांगितलं की नाही, कुटुंबाशिवाय माणूस म्हणजे अगदी चिंधी सारखा असतो। आता गोधडीत शिवून घ्यायचं म्हटलं की टाके सहन करावेच लागणार ना ग। तुम्ही काळजी नका करू, मला खात्री आहे आपली स्वानंदी ना एक ना एक दिवस नक्की तिच्या सासूची आवडती होईल बघ।